मग ते आलेले जे इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे आलेला जो नफा आहे तो इन्व्हेस्टमेंट ह्यातच करता की तो काय नक्की त्याचं काय केलं नाही, आपले आता थोडंफार लोन वगैरे आहे ना अण्णासाहेब पाटील महामंडळाचं, मग त्यातून आपल्याला जाऊन फायदा थोडाफार राहतो. म्हणजे थोडाफार म्हणजे आपलं 50-60 हजार रुपये राहतात. म्हणजे तुम्ही हा, म्हणजे आपला जर तसा आपण फायदा बघितला आपला तर 1.25 लाख रुपये आपले निव्वळ उत्पन्न आहे. बरोबर आहे. मग निव्वळ उत्पन्न ते आलेले तुम्ही हप्ते वगैरे देऊन परत बाकीचं तुम्हाला ठेवता. हो. बरं, आता चारा पाण्याचं जे नियोजन स्टॉक वगैरे तुम्ही कुठून करता, काय करता? चारा आपला आता 5 एकर चारा आहे आपला, सुपर नेपियर घरचा. हा. त्यामुळं आम्हाला ओल्या वैरणीची काही आवश्यकता लागत नाही. बरं. आणि सुक्या चाऱ्यामध्ये गव्हाचा ज्यावेळेस सीझन असतो आपला मार्चमध्ये, हा. मार्च एप्रिलमध्ये, त्यावेळेस आम्ही स्वतः जाऊन घरची माणसं स्वतः जाऊन आम्ही गव्हाचा बुसकट गोळा करतो. तुम्ही स्वतः हा. आणि ते काय आम्हाला शेतकऱ्यांना पैसे वगैरे द्यायला लागत नाहीत. ते शेतकरी आपल्याकडे भागामध्ये सर्रास पेटवून देतात ते मध्ये. मग त्यापेक्षा तुम्ही ते गोळा करून आम्ही स्वतः गोळा करतो, त्यामुळे आपला सुक्या चाऱ्याचा पण खर्च वाचतो. ओके. ते एवढं मोठं शेड तुम्ही त्यासाठी बांधलंय? हा, आपला फक्त खर्च जो आहे तो खुराकासाठीच फक्त खर्च जातो आपला. मग आता तुम्ही जे वल्ल्या चाऱ्यासाठी शेड बांधलेलं आहे त्यात किती चारा बसू शकतो आणि त्याला किती खर्च आला? आपलं जे शेड बांधलेलं आहे त्याला आपल्याला साधारण 5 लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे. बरं. आणि त्यात आपला 80 ते 100 टन आरामशीर स्टोरेज होऊ शकतं आपलं ओके. सुक्या चाऱ्याचं.